आहे, तर प्रशासनाकडून काही निरोप किंवा काही संदेश या आंदोलनाबद्दल आलेला आहे का? फक्त पहिल्या दिवशी त्यांचा एक लोकल प्रस्ताव म्हणू आपण म्हणे मुंबईमध्ये मीटिंग घेऊ, तुम्ही धरणं आंदोलन रद्द करा. त्यांच्या त्या बोलण्यामध्ये काहीच अर्थ नव्हतं, कारण आमचा जो हक्काचा, न्यायाचा, अधिकाराचा मागण्यांची यादी त्यांच्याकडे आहे. आम्हाला त्यांनी आमचा अधिकार द्यायचा आहे, हक्क द्यायचा आहे. मग आम्ही उठून आंदोलन धरणं आणून कधीही संपवायचं आम्ही तयार आहोत. परंतु त्यानंतर काल आणि आज ते आमच्या मोठ्या संख्येने या ठिकाणी शांततेच्या मार्गाने चालणारे आमचे धम्म बंधू भगिनी, मोठ्या संख्येने आमचे भिक्खू संघ दिवसभर जो आमच्या इथे या ठिकाणी हाल होतो आहे, तर शासन प्रशासन, आयुक्त असतील, पोलीस खात्यातले लोक असतील, अधिकारी असतील, या लोकांचा किंवा इथले लोकप्रतिनिधी असतील, त्यांचा कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी नागरिकांसाठी त्यांच्या मनामध्ये दया नाही, करुणा नाही, प्रेम नाही. एका प्रकारे आम्हाला वारेवर सोडलेला आहे. आमचा न्यायाचा, अधिकाराचा हक्क सुद्धा ते लोक द्यायला तयार नाही आहे. अशा प्रकारची शासन प्रशासनाकडून आम्हाला सध्या आतापर्यंत हे एक फीडबॅक मिळालेला आहे. म्हणजे खूपच दुःखद फीडबॅक आहे आणि एक निराशाजनक त्यांच्याकडून आम्हाला उत्तर सध्या तरी मिळालेलं आहे.